नेक्स्ट टॉपिक, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय याचे प्रॉब्लेम सुरुवात करूया. त्याच्या प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीला काही थेरॉटिकल प्रूफ्स आहेत ज्याच्यावरती कदाचित प्रश्न येऊ शकतो. याच्या आधी सुद्धा विचारून झालेले आहेत त्याच्यातले क्वेश्चन्स. त्यामुळे पहिल्यांदा काही थेरॉटिकल प्रूफ्स घेतलेले आहेत त्या बघूया आपण. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द लिनियर स्पीड ऑफ अन इलेक्ट्रॉन इन ए बोहर ऑर्बिट. लिनियर स्पीडचं डेरिव्हेशन विचारलं. Hence show that it is inversely proportional to the principal quantum number. म्हणजे त्याची लिनियर व्हेलॉसिटी आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे n, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर, हे सिद्ध करायचं आहे. याच्यामध्ये बघा, अकॉर्डिंग टू बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट, बोहरचं फर्स्ट पॉस्ट्युलेट मी कन्सिडर करतोय पहिल्यांदा. त्याचा फॉर्म्युला वापरूया. mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू 1 अपॉन 4 pi epsilon 0 into ze स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. याच्यामध्ये किरकोळ एक आर कॅन्सल होईल. ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन असं येईल, एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 झेड स्क्वेअर अपॉन आर. हे इक्वेशन नंबर 1 आहे. मग आता याच्यामध्ये सेकंड पॉस्ट्युलेट नुसार सेकंड पॉस्ट्युलेट असा आहे, एम व्ही आर इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय. याच्यावरून आर इक्वल टू व्हॅल्यू काढून घेतोय, 2 पाय एम इंटू व्ही. इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतोय. ही जी आर इक्वल टू, तर जी मला व्हॅल्यू मिळालेली आहे ही व्हॅल्यू यावरच्या इक्वेशन मध्ये वापरतोय. तिथे लिहितोय तसं, युजिंग 2 इन इक्वेशन 1. मग ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी वापरूया. therefore mv स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 झेड स्क्वेअर डिव्हायडेड बाय स्मॉल आर च्या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार एन एच अपॉन 2 पाय एम व्ही. हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. therefore mv स्क्वेअर इक्वल टू, हे सगळं वरती पाठवतोय आणि नंतर मग कॅन्सलेशन वगैरे बघू आपण. हे असेल. याच्यामधलं पाय कॅन्सल होईल, 2 इथं भाग घालवा. त्यानंतर स्मॉल एम कॅन्सल होईल, एक व्ही पण कॅन्सल करा. काय शिल्लक राहते बघा, therefore व्ही इक्वल टू, याच्यामध्ये अंशात झेड इंटू ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 एन इंटू एच हे असेल. हा त्याचा स्पीडसाठी फॉर्म्युला येतो. मग याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॉन्स्टंट कन्सिडर केल्या तर व्ही आणि एन, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. हे पण याच्यामधून व्हेरीफाय होईल. हा फॉर्म्युला पण बघा आणि हे एक रिलेशन त्याच्यातलं.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Derive an expression for the angular speed of an electron in the nth Bohr orbit. अँग्युलर स्पीड फाइंड आउट करायचा म्हणजे ओमेगा फाइंड आउट करायचा. एकदा ओमेगा मिळाला की त्याच्यावरून तुम्ही पिरियड फाइंड आउट करू शकताय, त्याची फ्रिक्वेन्सी पण फाइंड आउट करू शकताय. फ्रिक्वेन्सीसाठी आपण याच्यामध्ये फक्त काय करूया, एफ वापरूया, कारण एन आपण ऑलरेडी प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट साठी यूज केलेलं आहे. आता याच्यासाठी आपल्याला ओमेगा काढायचा आहे. मग आपलं बेसिक फॉर्म्युला व्ही इक्वल टू आर ओमेगा आहे. मग याच्यावरून ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर येणार. हे दोन्ही फॉर्म्युले फक्त आपल्याला तेवढे माहिती पाहिजेत. मग आत्ताच आपण स्पीडचा फॉर्म्युला जो काय आहे तो सिद्ध केलेला आहे. झेड ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 इंटू एन इंटू एच हा फॉर्म्युला आहे. आणि रेडियस ऑफ nth बोहर ऑर्बिट आर इक्वल टू एप्सिलॉन 0 एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिव्हायडेड बाय पाय एम झेड ई स्क्वेअर. फॉर्म्युला आहे. मग ओमेगा इक्वल टू ह्या दोन्ही व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरूया. ओमेगा इक्वल टू ह्याला व्ही ला ह्या आर न डिव्हाइड करायचं आहे. झेड ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस एप्सिलॉन 0 एन इंटू एच. आता एन याला डिव्हाइड करायचं आहे, त्यामुळे परत हे जो डिनॉमिनेटर आहे तो वरती येईल इथं. पाय एम झेड ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय एप्सिलॉन 0 एन स्क्वेअर एच स्क्वेअर हे असेल. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघूया. काय कॅन्सल जास्त काय होत नाही असं दिसतंय एकत्रित. मांडूया आता एकत्र सगळं, मग बघू काय काय होते ते. देअरफॉर ओमेगा इक्वल टू पाय एम झेडचा स्क्वेअर त्यानंतर ई रेस टू 4 डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन 0चा स्क्वेअर एन क्यूब आणि एच क्यूब असा फॉर्म्युला येतोय बघा. फॉर्म्युला थोडस टर्म्स फारच वेगळ्या येत आहेत. हे झालं त्याचे अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी. आता याच्यावरूनच मला टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. नाव ओमेगा इक्वल टू टू पाय अपॉन कॅपिटल टी म्हणजे ही टर्म आहे अशीच पुढे त्याच्या मांडतोय. असे आता याच्यावरून मला कॅपिटल टी फाइंड आउट करायचंय. मग इथं हे कॅन्सल होईल. हे कॅपिटल टी इकडे घेतोय, ह्या सगळ्यांना इकडे पाठवतोय. म्हणजेच कॅपिटल टी इक्वल टू या सगळ्या टर्म्स इथला डिनॉमिनेटर इकडे 2 इंटू 2 तो होणार 4 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एन क्यूब एच क्यूब डिव्हायडेड बाय या तिघांना इकडे घ्या डिनॉमिनेटर मध्ये एम झेड स्क्वेअर ई रेस टू 4 हे असेल. हा झाला त्याचा टाइम पिरियड. आता मला पाहिजे फ्रिक्वेन्सी. एफ इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल टी म्हणजे परत याचा आणि रेसिप्रोकल करायचा आहे. मग याचा रेसिप्रोकल केला की एम झेड स्क्वेअर ई रेस टू 4 डिव्हायडेड बाय 4 एप्सिलॉन 0चा स्क्वेअर एन क्यूब एच क्यूब हे एवढं सगळी. आता याच्यामध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी आणि एन क्यूब
यांच्यातलं पण रिलेशन लिहू शकताय. सो दिस फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन, इट इज फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन म्हणा, रिव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणा, चालते. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि इथं असं लिहू शकताय, इट्स पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट centripetal acceleration of an electron in a Bohr orbit of a hydrogen atom is inversely proportional to the fourth power of the principal quantum number. म्हणजे इथं जे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल ते आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर याची फोर्थ पॉवर म्हणजे n⁴ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत हे सिद्ध करायचं. मग पहिल्यांदा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इक्वल टू स्मॉल ए कन्सिडर करतोय त्याला v² r. आता याच्यामधले आपल्याला v आणि r हे माहिती आहेत. v चा फॉर्म्युला आपण मगाशी सिद्ध केलेला आहे, z² डिवायडेड बाय 2ε0 इंटू n इंटू h. आणि स्मॉल r इक्वल टू ε0 n² h² डिवायडेड बाय पाय m z e². हे असं आहे. आता याच्यामध्ये मला v² पाहिजे. मग पहिल्यांदा या v चा स्क्वेअर इथं करून घेतोय मी. v² इक्वल टू याचा स्क्वेअर करायचा आहे, तो काय काय येणार, z² e⁴ होणार. इथे येणार 4 ε0² n² आणि h². हे असेल. r ची व्हॅल्यू तयार आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय मी. देअरफॉर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इक्वल टू v² r. मग हे v² आहे. डिव्हायडेड बाय r. हे इथं आहे डिवायडेड बाय मध्ये. हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करूनच घेऊया इथं. हे असेल. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन z² e पाय m काहीच कॅन्सल होत नाही आहे, असं फक्त एकत्र करा त्याला. आता देअरफॉर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन a इक्वल टू हे काय काय होणार आहे बघा, पाय m z² इंटू z आहे, त्यामुळे z³ e⁴ आणि e चा स्क्वेअर म्हणजे e⁶ डिव्हायडेड बाय 4 ε0 चा क्यूब येणार. त्यानंतर येणार n⁴ आणि h⁴ असा फॉर्म्युला येतोय. मग याच्यामधलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर यांच्यातलं रिलेशन त्यांनी प्रूव्ह करा म्हटलेलं आहे. ते असेल. हे त्याचं फायनल आन्सर, तेच त्यांनी व्हेरीफाय करा म्हटले, ते आलेलं आहे. अजून एक क्वेश्चन बघा. शो दॅट एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth स्टेशनरी ऑर्बिट इन द हायड्रोजन ॲटम इज. हा फॉर्म्युला.
हे व्हेरीफाय करायचं. En इक्वल टू मायनस RCH अपॉन एन स्क्वेअर. मग एनर्जीचं डेरिवेशन किंवा एनर्जीचा फॉर्म्युला लागेल. त्याच्यानंतर हा रिडबर्ग जो कॉन्स्टंट आहे त्याचा एक फॉर्म्युला लागेल. मग बघू काय काय तयार होते ते. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन बोहर्स nth ऑर्बिट इज En इक्वल टू, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, मायनस m इंटू e⁴ डिवाइडेड बाय 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर n स्क्वेअर आणि h स्क्वेअर. हे तर सगळ्यांचे स्क्वेअर आहेत. मग हे व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर रिडबर्गचं कॉन्स्टंट इक्वल टू कॅपिटल R. त्याचाही फॉर्म्युला बघून ठेवा, m e⁴ त्यामध्ये थोड्याशा वेगळ्या टर्म्स येतात. 8 एप्सिलॉन 0 त्याचा स्क्वेअर h³ आणि c, हे असं सगळं येते त्याच्यात. जरा बघून घ्या फॉर्म्युले पहिल्यांदा करेक्ट आहेत नाहीत, कारण बऱ्याच टर्म्स आहेत, थोडासा गोंधळ याच्यामध्ये होऊ शकतो. इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड करतो. डिव्हाइडिंग इक्वेशन 1 बाय 2. म्हणजे हे काय काय होते बघा, En डिव्हाइडेड बाय R येणार इथं. मग इथं काय होते, मायनस m e⁴ डिव्हाइडेड बाय 8 एप्सिलॉन 0 चा स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर इंटू, हे परत इंटरचेंज करून घ्यावं लागेल कारण n याला डिव्हाइड करायचं आहे. त्यामुळे इथे येणार 8 एप्सिलॉन 0 चा स्क्वेअर h³ c डिव्हाइडेड बाय m e⁴. ह्याच्यातलं हे डायरेक्ट सगळंच कॅन्सल होते. m e⁴ ला m e⁴, त्यानंतर 8 कॅन्सल, एप्सिलॉन 0 स्क्वेअर कॅन्सल, त्यानंतर काय राहते अजून शिल्लक, एक हे पूर्ण h स्क्वेअर कॅन्सल होईल, एक h शिल्लक राहील आणि इथं फक्त hc छेदामध्ये n स्क्वेअर. बघू आता बाकीचं काय काय ते. देअरफॉर En इक्वल टू, हे R ने इकडे मल्टिप्लाय करा, मायनस R HC डिव्हाइडेड बाय n स्क्वेअर. हे असं येईल बघा. म्हणजे तुम्ही कसंही लिहा, RHC लिहा, RCH लिहा, मात्र टर्म शेवटी येते. या पद्धतीनं किरकोळ त्याची प्रूफ आहे. फॉर्म्युला म्हणून पण ह्याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. कदाचित प्रॉब्लेम मध्ये वगैरे कुठेतरी तुम्हाला उपयोगी पडेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द फर्स्ट बोहर ऑर्बिट इन द हायड्रोजन ॲटम. फर्स्ट बोहर ऑर्बिटची रेडियस फाइंड आउट करा. त्याच्यानंतर त्याच्यावरूनच हेन्स कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द थर्ड बोहर ऑर्बिट. थर्ड बोहर ऑर्बिटची रेडियस पण फाइंड आउट करा फर्स्ट बोहर ऑर्बिटच्या रेडियसचा यूज करून. एप्सिलॉन 0 दिले, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेला आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे, एच दिलेला आहे. याच्यापेक्षा आणि काही वेगळं लागत असेल तर ते पण आपण यूज करूया. गिव्हन डाटा, थोडं कॅल्क्युलेशन थोडं याचा त्रास देणार आहे कारण पॉवर्स खूप मोठ्या येतात. बघून घ्या व्यवस्थित. गिव्हन डाटा, रेडियस ऑफ फर्स्ट बोहर ऑर्बिट म्हणजे R1 फाइंड आउट करायचं आहे.
n इक्वल टू 1 पण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एप्सिलॉन 0 त्यानंतर आणखीन काय थर्ड R3 पण त्याच्यावरून विचारले. त्यावेळेला तुम्हाला n इक्वल टू 3 घ्यावं लागेल. त्यानंतर आणि काय दिलेलं आहे बघा, एप्सिलॉन 0 इक्वल टू 8.85 इंटू 10⁻⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. त्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे, ते आहे 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. त्यानंतर प्लँक्स कॉन्स्टंट H इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. या सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. R1 आणि R3 फाइंड आउट करायचं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचा फॉर्म्युला वापरावा लागेल रेडियस साठी. Rn इक्वल टू एप्सिलॉन 0 n स्क्वेअर h स्क्वेअर डिव्हायडेड बाय पाय me स्क्वेअर. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज भरपूर येणार आहेत. बघा आता काय काय होते इथं. एप्सिलॉन 0 म्हणजेच 8.85 इंटू 10⁻12. त्याच्यानंतर येणार आहे n ची व्हॅल्यू पहिल्यांदा आहे 1 त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे h चा स्क्वेअर. h ची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻34 चा स्क्वेअर करायचा आहे. डिव्हायडेड बाय मध्ये पायची व्हॅल्यू 3.142, मासची व्हॅल्यू 9.1 इंटू 10⁻31. त्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻19 त्याचाही स्क्वेअर आहे. त्यामुळे जरा व्यवस्थित बघून घ्या, टर्म्स भरपूर आहेत. सगळ्या व्हॅल्यूज मी याच्यामध्ये वापरून घेतलेल्या आहेत. तर लॉग कॅल्क्युलेशन याचं करायचं आहे मला. अंशात बघा 8.85 0.88 मध्ये 88 मध्ये 9469 9469. त्यानंतर 6.63 याचा 8215 आहे. त्याचा स्क्वेअर करायचा आहे, त्यामुळे ही टर्म तुम्हाला 2 वेळा घ्यावी लागेल. पाहिजे असलं आपण इथं बघून घेऊया. 6.63 66चा 3 मध्ये 8215. तो लॉग मी 2 वेळा घेतलेला आहे, कारण त्याचा तिथं स्क्वेअर करायचा आहे. हे अंशाचं कॅल्क्युलेशन तयार होईल. 5, 10, 19, 9 झाले. 1, 2, 3, 9, 2, 4, 8, 8, 16, 25 हे असेल. त्यानंतर छेदातल्या टर्म्स बघा. 3.142 म्हणजे ते झालं 0.4972. त्यानंतर 9.1 ते येणार 0.91चा 0 मध्ये इथं आहे. ते 91चा 0 मध्ये आहे 9590 9590. त्यानंतर 1.6 त्याचा 2041 आहे. त्याचा स्क्वेअर करायचा आहे.
मग ती टर्म मी 2 वेळा मांडतो इथं. बेरीज 1, 2, 4, 4, 8, 17, 24 झाले 2, 2, 7, 16, 1, 3, 5, 14, 18 हे असेल. आता हे अंशाचं कॅल्क्युलेशन, हे छेदाचं कॅल्क्युलेशन. अंशाच्या कॅल्क्युलेशन मधून छेदाचं कॅल्क्युलेशन वजा करून घ्या. सबट्रॅक्शन आता इथं 5, 5, 2, 7, 15 झाले. इथं 0 येणार. 0.72चा 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स 0.72 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स. हे झालं 5309 आणि 6 5315. 5.315 इथं काही नाही आहे. पण आता इथलं कॅल्क्युलेशन खूप जबरदस्त होतंय, बघून घ्या. हे 10⁻12 आणि इथं किती होणार बघा. याचा स्क्वेअर म्हणजे याला मल्टिप्लाय करायचं. हे होणार 10⁻68. 10⁻12 आणि 10⁻68 अंशात टोटल पॉवर 68 आणि 2 70 आणि 10 -80 येते बघा. आणि इथं 19 ची दुप्पट केली की ते होणार 38. 38 आणि 1 39. 39 आणि 30 69 होणार. 10⁻69 होणार हे. आता ह्याला मी परत वरती पाठवलं. ह्या 10⁻69 वरती घेऊन गेले की 10⁻+69 होणार. मग 80 आणि 69. 69 आणि 1 70 आणि 10 म्हणजे 11 येणार. 10⁻11 येणार हे. बघा लक्षात येते का. मीटर. हे जर तुम्हाला अँगस्ट्रॉम मध्ये जर पाहिजे असेल तर R इक्वल टू ह्याला 10⁻10 मध्ये घेतोय मी. म्हणजेच हे होणार 0.5315 इंटू 10⁻10 मीटर. Therefore, R equal to 0.5315 अँगस्ट्रॉम युनिट ही त्याच्या पहिल्या ऑर्बिटची रेडियस. आणि इक्वल टू 1 घेतले आपण याच्यात. आणि आता ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर ह्याच्यावरून थर्ड ऑर्बिटची रेडियस फाइंड आउट करायची. मग त्याच्यासाठी काय करायचंय बघा. Rn इक्वल टू R1 इंटू n स्क्वेअर. थर्ड ऑर्बिट साठी तुम्हाला इथं R3 घ्यावं लागेल. R1 ची ही व्हॅल्यू घ्यावी लागेल 0.5315 आणि n ची व्हॅल्यू आहे 3 त्याचा स्क्वेअर. Therefore, R3 इक्वल टू 0.5315 3 चा स्क्वेअर येणार 9. 9 न त्याला फक्त मल्टिप्लाय करा. 9 याला मल्टिप्लाय करून घ्या. 5 45 5 हातचे आले 4 9 91 आणि 4 13 अशी 3 हातचे आले 1 9 त्रिक 27 आणि 1 28 अशी 8 हातचे आले 2 9 5 45 आणि 2 47 म्हणजे हे होणार आहे 4.7835 अँगस्ट्रॉम युनिट. ही थर्ड ऑर्बिटची सुद्धा रेडियस इथं तयार होईल.